पाटील, तुम्ही आता बोलताना पंढरपूरच्या बैठकी संदर्भात बोललात. पंढरपूरमध्ये भाजपच्या 50 ते 60 आमदारांची बैठक झाली अशी माहिती समोर येते. त्या बैठकीमध्ये जरांगे पाटीलना जर उमेदवार दिले तर आपण पडू अशी भावना त्या आमदारांमध्ये निर्माण झाली होती. त्यानंतर भाजपमधून हे अभियान सुरू झालं असं तुम्हाला म्हणायचं आहे? त्यांना ते सहनच व्हाय नाही. त्यांच्यातलं कसं काय माहीत होतं. ज्यावेळेस त्यांची मुंबईत त्यानंतर बैठक झाली आहे, त्यातल्या बातम्या सगळ्या बाहेर आलेल्या आहेत. मी सगळ्या सांगितल्या नाही आणि काही गोष्टी सांगायच्या पण नसत्या. नुसतं तिथं 4 महिन्यापासून एकच गोष्ट शिजती, मनोज जरांगे आणि मनोज जरांगे. टार्गेट याला संपवा, याला बदनाम करा, याला उघडं पाडा. ह्यो जर मॅनेज होत नाही ना आपल्याला, याला उघडं पाडा. नसता ह्यो मराठीची जातीने एक केली. मराठ्यांची एकजूट जर फोडायची असली तर हे पोरग बदनाम कराच. आता मराठीची एकजूट फुटत नाही. फुटली बी 10-5 हे ते कळून चुकलेले. हे हा बघ, भाजप एक असा पक्ष आहे, अति चतुर नेत्यांचा पक्ष. मी विरोध म्हणून बोलत नाही, ते काय माझे शत्रू नाही. हां, आणि हे काय पाहुणे नाही, हे आघाडीवाले बी चतुर लोक आहेत. त्यांच्या पक्क डोक्यात आले मराठी हाता नाही फुटत आणि मराठी फोडायची असली तर यालाच संपवायला लागतं. यांनी याच्या अगोदर एक प्रयोग केला होता असाच, आता जी चालू आहे ना असा प्रयोग केला होता, पण ते टिकलंच नाही. कारण हे बुडबुडे टिकूनच देत नाहीत. मराठ्यांच्या विरोधात काम करणारे मराठ्यांच्या लोकाला मराठी टिकून देत नाही, त्यांचा कार्यक्रमच लावते. आता हे दुसरं टीम तयार केली त्यांनी, दुसरी पुन्हा, आणि त्या टीमच्या माध्यमातून त्यांनी ते मला बदनाम करायचं ठरवलं माझ्या समाजाला. कारण त्यांच्या डोक्यात आले शेवटचा एकच पर्याय 10-5 फोडाव तरी कवर. ते 8-10 दिवस चलतं मीडियात. कारण मीडियाच्या बांधवाला मंत्र्याने फोन केला की ते विचारत होतं, त्याला वाटतं काही ब्रेकिंग न्यूज असत, त्यामुळे ते सगळे जातात. हे 8-10 दिवस दिसतं, त्याच्यानंतर परत फुस होऊन जातं. मग संपतं कोण? माझाच तो भावंड ना मराठ्याचा. संपतं कोण? माझाच ना. तुम्ही तर नाही सरकार संपत. म्हणून मी हे समजून सांगतोय त्यांना, मराठ्यांच्या सगळ्या भावाला, की समाजाच्या रोषाला बळी पडू नका. ते मला संपवणार आहेत आणि यांना असं 10-10, 5-5च्या फाळ्या किती गोळा केल्या. फक्त ह्या वेळेस मात्र नवीन डावे. ती मी थोडं तुम्हाला सांगितलं, 2-4 दिवसांनी आणखी सांगणार आहे. पुन्हा एकदा ते सांगतो की त्यांचा ह्या वेळेचा जरा वेगळा डावे. मराठ्यांचे लोक पुढच्या तोंडाला ठेवायचे, याचे 4-5 टप्पे करायचे. त्यांनी पहिला टप्पा हिच सुरू केला, दुसऱ्या टप्प्यात त्यांचं यांनाच पुढं घालायचं, यांच्या हातात कारभार दिल्यासारखा करायचा, यांना रॅली काढायला लावायची, यांना कुठं अभियान राबवायला लावायचं. आणि ते षडयंत्र असं करायचं की त्याच्या मागं भाजपातली ओबीसी द्यायची, गर्दी करायची आणि दगडफेक करायची. मराठ्यांचं आंदोलन चिघाळलं म्हणायचं आणि बदनाम करून टाकायचं मराठीची एकजूट बदनाम करायची. म्हणून मला यांना सांगणं आहे की मराठ्यांना बदनाम, मराठ्यांची चळवळ बदनाम करायला निघालेल्या फडणवीसच्या दरेकरच्या ऐकून मराठ्यांची चळवळ बदनाम करू नका, एकजूट बदनाम करू नका. नसता मराठ्यांना सामोरं मात्र तुम्हाला जावं लागणार आहे. हे मी तुम्हाला प्रामाणिकपणानं एक भाऊ म्हणून सांगतोय. मराठा समाज आता सहन करत नाही मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्यांना. कारण हे तर प्रत्येक जातीत असतात. 10-5 जण हे एक नसते तर जे कवा बी वाटच बघत असतात. कारण यांचे दुकानं बऱ्याच जणांचे बंद झालेले आहेत. आता जे काही टप्पे येणार आहेत त्यांचे दुकानं बंद झाले. त्यांना वर्ष झालं, त्यांना असं घरात झोप याय नाही. मग त्यांना आता दरेकरच्या माध्यमातून संधी सापडली. दरेकरच्या माध्यमातून दरेकरनी ते हेरले आणि दरेकरनी ठरवलंय यांना पुढं घालायचं आणि त्याच्या मागं ओबीसीचे लोक उभा करायचे. आणि हे सगळे मराठ्याचे तास दाखवायचं, हे सगळे मराठ्याचे तास दाखवायचे. आणि मराठ्यांचा मग संतापाचा उद्रेक झाला आणि मग ठोकाठोकी झाली, मग जाळपोळ झाली, गाड्या पेटल्या. हे त्यांना दाखवायचं दरेकरला आणि दाखवायचं. पण तू किती जाळपोळ दाखव म्हणा, तू त्यांच्या हातातून किती उद्रेक कर, तेच गुतणार. त्याच्याशी मराठा समाजाचा काहीच संबंध राहणार नाही. आणि तू नुसतं मराठ्यात लोकांना धरायली मग सांगतो. हां, म्हणजे पंढरपूरच्या बैठकीची धास्ती भाजपने घेतली असं दुसरा पर्याय काय? मराठ्यांची धास्ती नाही घ्यायची, मग घ्यायची कोणाची? मराठ्यांची धास्ती नाही घ्यायची तर कोणाची घ्यायची? भाऊ 8-9 जण बसले होते बेस्ट. इतके जण बसलेले मला नाही माहिती, पण मंत्रीच होते. ते काय बेस्ट बोलले, चर्चा झाली. 65 ते 79 कसे पडते ते सगळं सांगितलं लय. आणि सगळे पाडेलही बरेच होते त्याच्यात. पहिले ते दुःखित आत्मे, त्यांचं तर असं झोपच येत नाही. ते दुःखित आत्मे शेंगदाणेच खाते सध्या, ते दुसरं काहीच खात नाही. हां, त्यांची तर अशी फजिती सुरू आहे, त्यांना काय करावं सुचाय ना. खरं आहे, मग काय करावं सुचायचं. तुम्हाला जर मार्ग निघत नसेल तर मी सांगतो,
तुम्हाला सगळ्यात मोठा मार्ग आहे, मार्ग पण मीच देतो तुम्हाला. तुमचे डोकं जर बधीर झालं असलं आणि तिथून पुढं काही तुमच्या डोक्यावर परिणाम होऊ नये म्हणून मीच तुम्हाला सल्ला सांगतो, मराठ्यांना आरक्षण देऊन टाका. बिनधास्त काम झालं तुमचं. कसल्याच समीकरण जुळवायची गरज नाही तुम्हाला. आणि नाही दिलं की तुम्ही हे असले चाळे करणार. अभियानात याला न्याजा, याच्या दारात बॉम्बला लावा, त्याला न्याजा, तिकडं बॉम्बला लावा. हां, तुम्ही त्यांना धवसून न्याथान, कायला काय वेगळं करून न्याथाल. याच्यात फडणवीस साहेब बस संपणार, दुसरा कुणीच नाही. कारण फडणवीस साहेबाशिवाय टप्पर बी नाही. कोणाच्या दरेकरचीन बुरेकरचीन कोणाची टप्परच नाही काम करायची. फडणवीसांनी सांगितल्याशिवाय काही होऊ शकत नाही. फडणवीस नामदार साहेब शहाणपणाच्या भूमिकेत या, हे लपडे सोडून द्या. तुम्हाला खरं आणखीनच सांगतो मी, या अभियान राबवणे, ट्रॅप रचने, हे आमचे लोक नेऊन त्यांना डोळ्यावर समाजाचे आणू नका तुम्ही. हां, तुम्ही संपणार नाहीत, आमचे भावंड संपतील ती. त्यांना डोळ्यावर आणू नका समाजाच्या. समाज त्यांना माफ नाही करायचा आयुष्यभर. फडणवीस साहेब आमचे भावंड शेवटी ते समाज त्यांना आयुष्यभर माफ नाही करायचा. कारण ते समाजाच्या विरोधात आंदोलन आहे असा त्याचा अर्थ होतोय. कारण ते दरेकरचं आंदोलन आहे असा अर्थ होतोय. फडणवीस साहेब आमचे भावंड संपू नका. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी तुमची परवाच्या दिवशी भेट घेतली, त्यानंतर ते अब्दुल सत्तारांना भेटले, काल सुद्धा ते इम्तियाज जलील यांना भेटले. कुठंतरी तिसऱ्या आघाडीचा पर्याय तुमच्या माध्यमातून सुरू आहे? नाही, आपल्या माध्यमातून आपला धडाका सरळ सुरू आहे. आघाडी नाही, फागाडी नाही, काही नाही, काही नाही. गोरगरिबांनी एकत्र यायचं आणि देणारं बनायचं. शेवटची संधी आली, अशी संधी पुन्हा येणार नाही. मग काम कसं आहे सांगू तुम्हाला. हे असा घोळ घालायची मला नाही सव. मग आहे सरळ सरळ गोरगरिबाचं आणायचं. एखादा मुलगा असतो त्याला आहे तर दुकान टाकून घ्यायची सवय असते. नसता आपण सोयरीक जुळितो त्या टायमाला प्रत्येक बाप म्हणतो नोकरी असणाऱ्याला मुलगी द्यायची किंवा श्रीमंत घराण्याला असणारी द्यायची. हे झालं मुलीच्याबद्दलचं आईबापांचं माया. आणि मुलांबद्दलचं मला दुकान टाकून द्यावा म्हणजे आयतं. आयतं या शब्दाचा अर्थ समजून घ्या. आयतं म्हणजे मोठ्या घरी मुलगी दिली ताण नाही. मी उलटा आहे एकदम. असं का बरं करायला जमत नाही. एखाद्याचं मोठ्याचं घर मोठंच करायचं तिथं जाऊन. त्यापेक्षा आपण कष्ट करून लहान घर मोठं करायला नाही जमत का. मी माझ्या जीवनात हे करतो, समाजाच्या जीवावर मोठं होण्यापेक्षा समाज मोठा करू ना. मोठ्यात आई ती उडी आणायची आणि नुसतं खाऊन गोरा पडायचं, ते नुसतं खायचं. हे प्रत्येकाचं स्वप्न आहे, हे आपण सोडलं पाहिजे. बघा याच्यात खूप मोठे संदेश आहेत. आपल्याला जी सवय लागली, उदाहरणार्थ मोठ्या घरात मुलगी द्यायची म्हणजे ती आयुष्य आरामात राहील. आपण असं का करत नाहीत. एखादा गरीब घरे त्याला सुधरू, त्याला आयुष्य आरामात करू. मी मग आयत्या प्रवाहात उडी न मारता मी का उभा केलंय. आपण जे जायचं, आपण गरिबाचे संसार मोठे करायचं काम करायचं. श्रीमंताचे मोठे करत बसण्यापेक्षा गरिबाचे संसार मोठे करायचे. कष्ट आपण करायचं. का तुम्हाला आळशी बनायचे. कष्टकरी का नाही बनायचं तुम्हाला. का कष्टकरी नाही बनायचं तुम्हाला. तुम्हाला कष्ट करून सामान्याचं मोठं घर करायचं का स्वप्न नाही तुमचं. समजा एखादा मुलगा आहे किंवा एखादी मुलगी, एखादा मुलगा म्हणला मीच माझ्याच पायावर उभारून व्यवसाय सुरू करणार. कष्ट करावं लागणार त्याला ना, पण ते टिकणार. आणि आयतं बापानी किंवा कुणी मामानी कुणी मित्रांनी टाकून दिल्यावर ते तोट्यातच येणार. तुम्ही तुमच्या कष्टातून का उभा करत नाहीत. तुम्ही का कष्टाळू होत नाहीत. आपण आळशी का व्हायला लागलो. का मोठ्या घरातल्या एखादा मुलगा किंवा मुलीला का वाटत नाही की आपण गरिबाच्याच घरी जाऊ ना, ती उचलू ना घर. मोठेने मोठेच. किंवा गरिबांनी सुद्धा हेच स्वप्न बघायचं, नको लय काम करायला लागल, लय कष्ट करायला लागल, आपण आयत्या चांगल्या मोठं घर बघून देऊ. याला आळशीपणा म्हणायचं. म्हणजे तुमची कष्ट करण्याची तयारीच नाही. मग माझं म्हणणं आहे, आपण याच्या द्यायचं दार मुंबईत जाऊन पुजण्यापेक्षा आपल्या समाजाचा उपयोग आपण आपल्याला करण्यासाठी, म्हणजे समाज मोठा आहे त्याचा उपयोग आपल्याला करायचा, म्या मोठं व्हायचं. आपण उलट करू ना. समाज मोठा आहे त्याचा उपयोग करून आपण मोठं होण्यापेक्षा आपण मेहनत करून समाज मोठा करू ना. हे नाही जमत का. तिथं जायचं आणि तिथं मुंबईत जाऊन जॉब विचारायचा. आपण समाजासाठी करू ना.
समाजाचा उपयोग तुम्ही कशाला घेता? मी हे केलं काय दाखवायचंय? काय नाही दाखवायचं. आणि कोणी काय ऐकत नाही मराठी. आता थोडे दिवस वाट बघतील. वारंवार करायला लागले तर तुम्ही मुद्दाम करतात समाज म्हणून. दरेकर सामील झाले, देवेंद्र फडणवीस सामील झाले, तुम्ही मुद्दाम करायला लागला, समाज नजरेतून पडतात. आणि मला तुम्हाला पडू द्यायचं नाही. विनंती मान्य करायची तर करा, नसता समाज आता कोणाला माफ नाही करत. लोकसभा निवडणुकीनंतर प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला, त्यानंतर त्यांनी भूमिका बदलवली आणि आता ते तुम्हाला म्हणताय की 288 जागा तुम्ही लढवत. मात्र दुसरीकडे ते भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित काही आमदारांच्या भेटी घेतात. नाही, ते काय ते कुणाला भेटा नका भेटू, आम्ही लढणार आहे 100%. गोरगरिबांचं लढाई होणार आहे यावेळेस. कारण ही पहिली 75 वर्षातली लाट ही सामान्याची आली. नसता कुणाच्या तरी लाटी येत्या, कुणाच्या तरी. मग पक्ष कोणचाही असो देशात, त्यांच्या लाटी येतात. आता सामान्याची लाठी पहिली. याच्यात सामान्यांनी सगळ्यांनी सहभागी होऊन आपण आपल्या जातीला देणारं बनावं. सत्ता परिवर्तन करायची असली तर सगळ्यांनी ताकद लावावं. आणि आंबेडकर साहेबाचा सल्ला तर आम्ही प्रत्येक वेळेस मानतोच, प्रत्येक वेळेस मानतो. उभा करणारच आहेत आम्ही 100%. त्यांनी गरिबांच्या बाजूनं, गरजवंताच्या बाजूनं असावं, एवढीच अपेक्षा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.